छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं म्हणजेच भोसले घराणं हे मूळचं राजपूत होतं. मेवाडचं सिसोदिया राजपूत होतं. महाराणा प्रतापांच्या वंशातलं होतं असं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. भोसले घराणं खरंच राजपूत होतं का? ही थिअरी नेमकी कधी समोर आली? काय आहे या मागचा नेमका इतिहास जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. मुळात हा प्रश्न काय आजकालचा नाहीये, तर तो आहे 17व्या शतकातला. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हा प्रश्न उपस्थित झाला होता. महाराजांना राज्याभिषेक करायचा होता आणि राजा हा क्षत्रिय वर्णातले असला पाहिजे असा त्यावेळी रिवाज होता. छत्रपती शिवराय हे जातीने मराठा खरे, पण बहुतांश मराठा समाज त्यावेळी शेती करत होता. सत्ताधारी मुसलमान होते. काही मराठा मंडळी ही या सत्ताधाऱ्यांच्या पदरी शिपाईगिरीही करायची. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या मराठ्यांची गणना त्यावेळी वर्णव्यवस्थेनुसार वैश्य वर्णात व्हायची. त्यावेळी उत्तर भारतामध्ये अनेक राजपूत घराणी राज्य करत होती. अगदी 7व्या शतकापासून त्यांची अनेक छोटी मोठी राज्य ही उत्तर भारतामध्ये, त्यातल्या त्यात राजस्थानामध्ये पसरलेली आपल्याला बघायला मिळतात. राजपूत हे क्षत्रिय समजले जायचे. महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकात देवगिरीच्या यादव घराण्याची हिंदू सत्ता होती. 1296ला दिल्लीच्या मुस्लिम सुलतानशाहीच्या आक्रमणानंतर यादव सत्ता संपली. महाराष्ट्रामध्ये सुलतानी अंमल सुरू झाला. त्यानंतर बहामनशाहीचं राज्य आलं. बहामनशाही म्हणजेच दिल्लीच्या सुलतानापासूनच फुटून दक्षिण भारतामध्ये स्वायत्त झालेली एक मुसलमानी सत्ता. नंतर बहामनशाहीचं राज्यही फुटलं आणि त्यातून स्वायत्त झालेल्या नगरच्या निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशाहीचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं. 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेक करत होते तेव्हा तब्बल एक नव्हे, दोन नव्हे, तर पावणे 400 वर्षांनी कुणीतरी हिंदू राजा होत होता. गागाभट्ट नावाच्या पंडितांनी राजांचा राज्याभिषेक केला. ही गागाभट्ट काही साधीसुधी असामी नव्हती. मूळचे पैठणचे पण काशीला स्थायिक झालेले हे ते पंडित होते. तिथे मोठा मान आणि अधिकार असलेले. त्यांना राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांची वंशावळ शोधून काढली. राजांचे पूर्वज हे राजस्थानामधील चित्तोडगडचे असल्याचं त्यात सांगितलं गेलं. त्यानुसार मेवाडचं राज्य, ज्याची राजधानी चित्तोडगड होती, तिथं सिसोदिया वंशाचं एक राजपूत घराणं होतं. हे तेच घराणं ज्याच्यात महाराणा प्रताप यांच्यासारखे महान राजे होऊन गेले. 14व्या शतकामध्ये या घराण्यातील सृजनसिंह हे मोहिमेसाठी दक्षिणेमध्ये आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात बहामनशाहीचं राज्य होतं. त्यावेळी कर्तृत्वाने सृजनसिंहांनी त्यात सरदारकी मिळवली. या सृजनसिंहांचे पुत्र दिलीप सिंह आणि दिलीप सिंहांचे सिद्धजी आणि सिद्धजींचे भोसाजी अशा त्यांच्या 4 पिढ्या इथे झाल्या. मग या भोसाजींच्याच नावावरून या घराण्याचं आडनाव भोसले पडलं आणि पुढे त्याच वंशामध्ये बाबाजी भोसले होऊन गेले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा होते. भोसले घराण्याचं असं राजपूत कनेक्शन राज्याभिषेकाच्या वेळी सांगितलं गेलं. पुढे बखरींनी सुद्धा त्याचाच कित्ता गिरवला. काही इतिहास अभ्यासकांनी सुद्धा त्याचीच रीग ओढली आणि आपल्यापर्यंत या सर्वांच्या माध्यमातून हीच थिअरी आली. अस्सल साधनांमध्ये उल्लेख सापडणारे भोसले घराण्याचे मूळ पुरुष म्हणजेच बाबाजी भोसले. बाबाजी हे मूळचे वेरूळचे पाटील. हे वेरूळ आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. जगप्रसिद्ध लेणी आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं घृष्णेश्वर ही याच गावची प्राचीन ओळख आहे. बाबाजी हे या गावचे पाटील होते. ते कोणत्या राजकीय पदावर असल्याचा अद्याप तरी कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. या बाबाजींना 2 मुलं होती, मालोजी आणि विठोजी. या दोघा भावांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती नगरच्या निजामशाहीमध्ये सरदारकी मिळवली. एका आख्यायिकेनुसार वेरूळच्या घृष्णेश्वराच्या आशीर्वादाने त्यांचे दिवस बदलल्याचं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या राजकीय पटावरती भोसले घराण्याचा उगम या 2 भावांच्या माध्यमातून झाला. अनेक वतनं त्यांनी प्राप्त केली आणि त्यावेळेच्या महाराष्ट्रातील इतर प्रभावी असणाऱ्या नाईक, निंबाळकर, जाधवराव, मोहिते, शिर्के या सगळ्या घराण्यांशी भोसल्यांचे नातेसंबंध होऊ लागले. मालोजी आणि विठोजींची मुलं सरदारकी करू लागली. त्यातल्या मालोजींना 2 मुलं, शहाजी आणि शरीफजी. शहाजी हे पराक्रमी होते. या शहाजींचेच पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. राजपूत थिअरी शिवाय अनेक इतिहास संशोधकांनी भोसले घराण्याच्या मुळांविषयी नव्याने संशोधन करण्याचा प्रयत्न केला. भोसले घराण्याच्या मुळाविषयी आणखी काही तर्क मांडले गेले. त्यातला एक तर्क म्हणजे भोसले हे होयसळ असल्याचा. होयसळ म्हणजे कोण? तर ते होतं 11व्या ते 14व्या शतकात कर्नाटकात असलेलं एक हिंदू राज्य. ते संपल्यानंतर त्याच्यातील काही पुरुष महाराष्ट्रामध्ये आले आणि होयसळचा भोसळ असा मराठी अपभ्रंश झाला आणि त्यापासूनच भोसले आडनाव निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. तर काही संशोधक जरासे वेगळे तर्क मांडतात. त्यांच्या मते भोसले हे महाराष्ट्रामधलेच आहेत. त्यांचं मूळ गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातले भोसे. या गावावरून त्यांना भोसले आडनाव पडलं असं म्हटलं जातं. तर काही जण भूषल या शब्दापासून भोसले आडनावाची उत्पत्ती झाल्याचं सांगतात. भूषलचा अर्थ होतो भूतलावरील शस्त्रधारी. तर भोसकले या शब्दापासून भोसले हे आडनाव पडल्याचंही म्हटलं जातं. राजपूत थिअरी असो, होयसळ थिअरी असो किंवा अन्य कोणतीही थिअरी असो, ठोस, अस्सल आणि विस्तृत असं काही कुणाच्याच हाती लागलं नाही हे मात्र खरंय. अजून एक विशेष सांगायचं म्हणजे नुसतं भोसले घराणंच नाही, तर महाराष्ट्रातल्या भरपूर मराठा घराणी आपली मुळं राजपुतानामध्ये असल्याचं सांगतात. त्यानुसार जसे सिसोदिया हे भोसले झाले, तसेच मौर्य हे मोरे, निकुंभ हे निकम झाले, अहिर हे आहेर झाले, परमार हे पवार झाले, गडवाल हे गायकवाड झाले, चव्हाण हे चव्हाण झाले, गुर्जर हे गुजर, सोलंकी हे साळुंके वगैरे वगैरे.
मराठा आणि राजपूत कुळांच्या नावामध्ये इतकं नामसाधर्म्य कसं, हा प्रश्न निश्चित पडल्याशिवाय राहत नाही. मराठे आणि राजपूत हे एकच असावेत आणि दोन्ही भारतातील लढवय्या क्षत्रिय जाती असल्याचं इतिहास संशोधक असं म्हणतात. त्यामुळे ही बाब फक्त भोसले घराण्यापुरतीच मर्यादित राहत नाही, हे मात्र नक्की. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटलं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.